हातोली नवी तुझी गाथा. घे उंच भरारी तू नारी, घे उंच भरारी. साज शृंगार करी प्रभावित कुणा, साज शृंगार करी प्रभावित कुणा. तुझे हसू तुझा खरा दागिना, तुझे हसू तुझा खरा दागिना. तुझ्या मनगटात बळ तुझी नजर करारी. घे उंच भरारी, घे उंच भरारी, घे उंच भरारी तू नारी, घे उंच भरारी. क्षितिज नवे तुझ खुणावती अन पंख नवे आकारती. ओ क्षितिज नवे तुझ खुणावती अन पंख नवे आकारती. तू दिशा दिशा उधळून जा, तू चरा चरा बहरून जा. तू दिशा दिशा उधळून जा, तू चरा चरा बहरून जा. रंगून जा, रंगून जा. तू नव्या युगाची प्रेरणा देशी मला भारी. लगबग तुझी जपयाई, असे असे बाई जन्माची आई. लगबग तुझी जपयाई, असे असे बाई जन्माची आई. संसाराची काळजी जीवाला हा घोरा. जर स्वप्न मोठी करी जरा हजार. आपल्याच गावी बदली स्वतः करी. आई बहीण मुलगी सगळी काही प्रत्येकापासून या जगाला बंधने, या जगाला बंधने घे उंच भरारी तू नारी, घे उंच भरारी, घे उंच भरारी तू नारी. त्याचप्रमाणे आमच्या केंद्राचे माजी क्षेत्रप्रमुख नरेंद्रजी सावंत, त्याचप्रमाणे आम्हाला त्याचप्रमाणे या विजवण्याचे जे ग्रामस्थ आणि प्रत्येक आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी भाग घेणारे, महिला दिन असो किंवा क्रीडा स्पर्धा असो किंवा स्नेहसंमेलन असो, सगळ्या या गावाच्या कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभाग घेणारे आणि आपला सहभाग मिळवणारे जे आपले आदरणीय ग्रामस्थ नरेंद्रजी सावंत या ठिकाणी, त्याचप्रमाणे आमचे लाडके आदरणीय दादा, त्याचप्रमाणे या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि उपस्थित सर्व या माता पालक, सर्व उपस्थित सर्व या जिल्ह्यामध्ये शाळांमधून कोणत्या विद्यार्थी आज या ठिकाणी सर्वांचं खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आज असो किंवा आपला जो महिला दिनाचा या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी सर्व महिलांना या ठिकाणी संधी दिली. आपण जागृती निर्माण करून दिलं. आणि आज आपण बघितलं तर सावंतसाहेबांचे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम किंवा सभापती, त्याचबरोबर ह्या आपल्या भारत देशाच्या या ठिकाणी पंतप्रधान सुद्धा आदरणीय इंदिरा गांधींनी सुद्धा या ठिकाणी महिलांनी सुद्धा सक्षम असो प्रशासन या ठिकाणी आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी चालवलं होतं. अशा या सुद्धा या महिला भगिनी होत्या. त्याचप्रमाणे आपल्या भारताचं सर्वोच्च पद महामहिम राष्ट्रपती जे पद आहे त्या सुद्धा आता सध्या आपल्या राष्ट्रपती पद आहे त्या सुद्धा या ठिकाणी मुर्मू मॅडम या ठिकाणी सांभाळत आहे. म्हणजे महिला आज कुठेही मागे या ठिकाणी नाही. त्यामुळे आपण कुठे मागे या दृष्टिकोनात नाही. महिलांना सुद्धा या शासनाने आरक्षण देऊन या सर्व या याच्यामध्ये आपल्या गावामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना या ठिकाणी शुभेच्छा देतो.
खरोखर आज या ठिकाणी मला खूप समाधान वाटलं की प्रत्येक आजच्या माता या आपले जे मनोगत ते या ठिकाणी आपल्या पाल्याबद्दल आपल्या शाळेबद्दल शिक्षणाबद्दल आणि शिक्षकांबद्दल या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर मुलांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या सुद्धा आईबद्दलच्या भावना असतील शिक्षकाबद्दलच्या भावना असतील त्या सुद्धा आपण या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून किंवा भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केल्या. त्याबद्दल खूप असा अभिमान या जिल्हा परिषद शाळेच्या सर्व माता पालक संघाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या खूप या ठिकाणी चांगलं असं समाधान या ठिकाणी कारण आपण जे आपल्या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांना कुठेतरी दर्जा या ठिकाणी दिला जातो आणि इंग्लिश मिडियमच्या यांना मोठा दर्जा दिला जातो. आपल्या जो मराठी मीडियम माध्यमाच्या ज्या शाळा आहेत आणि विद्यार्थी आहेत आता आम्ही जे बघितलं भावित्व आपण ज्या प्रकारे भावित्व या ठिकाणी सादरीकरण आपलं केलं म्हणजे त्या त्याच्या वाचनामध्ये आणि जे असलेलं हे त्याचा जो त्याच्यामध्ये ठेवण म्हणजे जो लयामध्ये त्या लयमध्ये तो कविता म्हणजे ती लय आणि आपल्या जिल्हा शाळेच्या माध्यमाच्या मुलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाचनामध्ये लेखनामध्ये खूप या ठिकाणी अग्रेसर आहे. हे सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी जात आहे. त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा शाळेमध्ये या ठिकाणी घेतल्या जातात एसटीएस म्हणा स्कॉलरशिप म्हणा यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांना प्रत्येक जे उत्सुक असतात त्यांना बोलवलं जातं आणि चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी अभ्यास घेऊन आज आपल्या शाळेचा पण तिन्ही विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेमध्ये या ठिकाणी पास झालेले आहेत. त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना सहकार्य करणारे जे पालक असतील त्या पालकांचा आणि आज त्या ठिकाणी शाळा आज शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या ठिकाणी मनपूर्वक असं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज या महिला दिनांच्या जागतिक महिला दिनानिमित्त आणि माता मादर सन्मान दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.